महालक्ष्मी टॉवर 480 कुटुंब आपल्या घराच्या बाहेर होती. या ना पवार साहेब. मी जे काही सांगतोय त्या सगळ्या गोष्टींना कन्फर्म पवार साहेब आपण करालच असं मला वाटतं. आणि त्यामुळे 2014च्या आधी या ठिकाणी अनेक DN नगर मधली सर्व मराठी कुटुंब ही पुनर्विकासामध्ये बाधित होऊन आपल्या घराच्या बाहेर राहत होती. आणि 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी किती इमारती पूर्ण झाल्या हे तुम्ही तुमच्या डोळ्याने या ठिकाणी आपल्या DN नगर परिसरामध्ये पाहता. ज्या 17 इमारती मला वाटते DN नगरच्या त्यावेळेला एकाच बिल्डरने, तुम्ही सुद्धा ज्याचा 13-2 करताय त्याने DN नगरची वाट लावली आहे. खरं तर बरोबर आहे की नाही? अख्खे DN नगरची वाट लावणारा तोच विकासक आहे. हा तेच ते. परंतु नंतर अनेक सोसायट्यांनी दुसरे विकासक आणून आपापले प्रकल्प पूर्ण केले. 480 कुटुंबांचा तो समोरचा प्रकल्पही पूर्ण झाला. आपल्या DN नगरच्या या ठिकाणी अनेक इमारतींचा पुनर्विकास झाला. आणि DN नगरच्या बाहेर फेकले गेलेले सर्व मराठी कुटुंब पुन्हा एकदा या DN नगरमध्येच राहायला आले. आणि मला असं वाटतं की त्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष जे महायुतीचं सरकार होतं त्या महायुतीच्या सरकारची पॉलिसीज, त्या महायुतीच्या सरकारची धोरणं याचा एक खूप मोठा सहभाग त्यामध्ये आहे. मला आठवतंय की ज्या वेळेला त्या रुस्तमजीचा प्रश्न विधानसभेमध्ये प्रस्तुत केला होता त्यावेळेला मी असा त्या ठिकाणी स्टँड घेतला होता की सेलच्या पोर्शनचं तुम्हाला काय करायचं ते करा, पण माझी 400 कुटुंब जी घराच्या बाहेर राहत आहेत त्यांच्या रिहॅबच्या बिल्डिंगमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये. आणि त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आजचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला आश्वासन दिलं होतं. आणि त्याप्रमाणे ती 480 मराठी कुटुंब आपल्या घरामध्ये पुन्हा राहायला आली. या DN नगरच्या परिसरामध्ये सुद्धा सर्व बाहेर गेलेली लोक ही पुन्हा एकदा DN नगरमध्ये राहायला आली. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमच्या सुद्धा परिसराचा विकास होऊन तुम्ही सुद्धा टॉवरमध्ये राहायला येणारच. आणि आपल्या या कारवाईमध्ये जी काही तुम्हाला तुमची सुद्धा बिल्डिंग, आता तुम्ही कधी राहायला आलात? 6 ना, म्हणजे 2014 नंतर आलात. हा, सगळे DN नगरमध्ये 2014च्या आधी बाहेर गेलेले सगळे 2014च्या नंतर परत आले. आणि त्यामुळे मला हा पूर्ण विश्वास आहे की आपलाही प्रकल्प हा येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होईल. कारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे स्वप्न आहे की हर एक भारतवासी का खुद का घर होना चाहिए, घर में बिजली होनी चाहिए, पानी होना चाहिए और शौचालय भी घर के अंदर होना चाहिए. आणि त्या स्वप्नानुसार आपलं हे सरकार, महाराष्ट्राचं सरकार हे काम करत आहे. आणि जेवढं होईल तेवढं आपल्या परिसरामध्ये सुद्धा स्लम एलिमिनेशन प्रोग्राम हा हाती घेऊन प्रत्येकांना आपले पक्के घर देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं सुरू आहे. ती SRA स्कीम असेल, म्हाडाच्या जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकास असेल. आणि या गेल्या 10 वर्षामध्ये आपण सुद्धा हे बघितलं की आपल्या या परिसरामध्ये आता पाणी तुंबायचं बंद झालं. बरोबर, हे सुद्धा 2014च्या नंतरच झालं. बरोबर, कारण एअरपोर्ट अथॉरिटीच्या जमिनीच्या आतमध्ये आजपर्यंत एअरपोर्टच्या जमिनीमध्ये महानगरपालिकेला काम करायची परवानगी मिळत नव्हती. बाजूला असलेल्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीच्या आतमध्ये आपण नाला तयार केला आणि या परिसरातल्या सर्व पाण्याचा निचरा हा त्या नाल्यामध्ये होऊन तिकडनं समुद्रामध्ये सोडण्याची व्यवस्था आपण तयार केली. एअरपोर्ट अथॉरिटीच्या जमिनीमध्ये महानगरपालिकेला काम करण्याची परवानगी मिळाली. तसंच जे जुहू एअरपोर्ट आहे त्या जुहू एअरपोर्टच्या आतमध्ये महानगरपालिकेने ड्रेन क्रिएट केली ज्याच्यामुळे नेहरू नगरच्या वस्तीला पाणी तुंबण्यापासून त्या ठिकाणी दिलासा मिळाला. त्यामुळे अशी जी काही कामं आहेत जी आजपर्यंत कधीच झाली नव्हती किंवा होऊ शकली नव्हती ती कामंही गेल्या 10 वर्षामध्ये आपण करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. आणि त्याचा जो रिझल्ट आहे हा तुमच्या समोर आपण डोळ्यांनी पाहत आहात. मग त्या इमारतींचा पुनर्विकास असेल, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, पाणी तुंबण्याचा विषय असेल,
DN नगरचे आता या परिसरातले अनेक रस्ते आपण CC मध्ये करण्यास घेतलेले आहेत. त्याचं कामही या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे ही सगळी कामं सुरू आहेत. तुमचा जास्त वेळ मी घेत नाही, परंतु आपल्याला एवढे आश्वासन देतो की आपल्या या प्रकल्पामध्ये कोणत्याही क्षणी जर आपलं काम कुठे अडलं तर जरूर तुम्ही मला हाक मारा. मी तुमच्या सेवेमध्ये दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, महिन्याचे 30 दिवस आणि वर्षाचे 365 दिवस हा तत्परतेने हजर आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, या पुनर्विकास झालेल्या प्रत्येक इमारतीमध्ये एकही इमारतीमध्ये माझा फ्लॅट नाही आहे. बरोबर आहे ना? सांगण्याचा अर्थ कळला ना तुम्हाला? त्यामुळे हे असं स्वच्छ एकदम ट्रान्सपरंट. कारण नरेंद्र मोदीजींनी आम्हाला शिकवलंय प्रामाणिकतेने काम करायचं आणि प्रामाणिकतेने काम करतो. म्हणून एवढ्या छोट्या कालावधीमध्ये एवढे सगळे रिझल्ट्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व आपल्या आशीर्वादामुळेच झालेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण आपले साथ, सहकार्य आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी अशाच प्रकारे ठेवावेत, अशा प्रकारची विनंती तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा करतो. पुन्हा एकदा तुम्हाला येणाऱ्या उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.